आज आहे 80th इंडिपेंडन्स डे. सो विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि लेट अस रिमेंबर ऑल द सॅक्रिफाईस ऑफ अ फ्रीडम फायटर्स अँड प्रॉमिस टू बिल्ड अ स्ट्रॉंगर, ब्रायटर अँड युनायटेड इंडिया. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. मॉर्निंग. सो नाश्ता आज आहे थालीपीठ, राजगिरा. 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 आणि सेलिब्रेशन जोरात चालू आहे. सिल्वर. Defense of arms, wielding swords. Who says, O mother, that you are weak? You are the bearer of immense strength. हॅलो एव्हरीवन. सो सनी गेला सकाळीच. आज आहे इंडिपेंडन्स डे आणि नायसाला सुट्टी आहे. नायसाची परवापासून एक्झामसुद्धा स्टार्ट होणार आहेत. सो आज आहे श्रावणी शनिवार, म्हणजे श्रावणातला पहिला शनिवार. आणि जे लोक मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती असेल, श्रावणमधलं शनिवार, सोमवार काही असो, पण शनिवारचं जेवण मला प्रचंड आवडतं आणि मी एकदम व्यवस्थित पूर्ण सगळं जेवण करते. सो केलं आहे बिरडं, वालाचं बिरडं, मग माठ आणि भेंडी हे दोन्ही मिक्स, मग पडवळ आणि मटार हे दोन्ही मिक्स, त्यानंतर वरण, भात, भाकरी आणि पानगी. पानगी युजली असतं, तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही, पण पानगी हे बनतं आपलं गव्हाचं पीठ असतं ते, गूळ, दूध आणि केळं हे सगळं मिक्स करायचं, थोडंसं घट्ट असं बॅटर करायचं, नॉट एक्झॅक्टली घट्ट जसं आपण इडलीसाठी करतो तसं पण चालेल. आणि मग ते पानावरती टाकायचं, पान एका पानावरती टाकायचं, मग दुसरं पान त्याच्यावर ठेवायचं आणि मग गॅसवर आपल्याला हे शिजवायचं. सो पानाची टेस्ट एकदम यम लागते. आणि श्रावणात मला ॲक्च्युली जे आपलं बनाना लीफ असतं, जे केळंचं पान असतं, त्याच्यावरती जेवायला मला प्रचंड आवडतं. त्याची टेस्टच वेगळी लागते. आणि सनीला आज मी खूप कन्व्हिन्स केलं आहे की प्लीज सनी आज जेव यार तू. मी एवढं बनवलं आहे कारण संध्याकाळी आम्ही कदाचित बाहेर जाणार आहोत, संध्याकाळी आमचं जेवण बाहेर होईल. मग मी त्याला म्हटलं की प्लीज यार एक आजच्या दिवसासाठी तू थोडंसं ॲडजस्ट कर, कारण तू लंच नाही करत, पण लवकर येणार आहे. सो म्हटलं आहे की मी खाईल. नायसा जेवायला बसली आहे. माझी एकीकडे पानगी होती आहे, तर मी पण विचार केला की मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचं आहे, नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. सो मी सुद्धा जेवून घेते. मी तुम्हाला दाखवते माझं ताट. सो मी पानामध्ये जेवणार आहे मस्तपैकी, वालाचं बिरड, ज्या भाज्या सांगितल्या त्या, आणि भाकरी. सो मी आणि सनी जरी एका कास्टचे असलो तरी आमचे रीती खूप वेगळ्या आहेत. कारण हे कोकणातले आहेत आणि आम्ही इकडचे आहोत, आम्ही रायगडमधले आहोत आणि हे कोकणातले आहेत. सो काही गोष्टी काही नाही, म्हणजे अशा जेव्हा सण आपले चालू होतात तेव्हा खूप काही गोष्टी वेगळ्या आहेत. ही रिच्युअल्स एकत्र करून हे सगळं काही होतं. जसं की मी माझ्या पद्धतीने जेवण बनवते आणि आई जसं म्हटली की भात, मग युजली त्यांच्याकडे नैवेद्याला भाकरी दाखवतात, 7 भाकरी असं असतं त्यांचं, आणि दही, हे सगळं काही इकडचं सगळं एकत्र करून आम्ही मस्त असे सण साजरा करतो. एकदम असं ड्रास्टिक चेंज नाही, पण आहेत काही चेंजेस आहेत. मी नवीन आली तेव्हा मला सगळं असं आलेलं की अरे इकडचं वेगळं आहे ना. आणि फूड पण आमचं वेगळं आहे. आता मी आज जे जेवण बनवलं आहे ते पूर्ण सात्विक आहे. त्यात बिलकुलसुद्धा कांदा, लसूण ह्याचं यूज केलेलं नाही आहे. खोबरं, येस, ओलं खोबरं जास्त करून टाकलं आहे. खूप लोकांना प्रश्न पडतो, अरे कांदा नाही, लसूण नाही, कोणतं वाटण नाही, तुमचं जेवण बनतं तरी कसं? तुम्ही नक्की हे जेवण ट्राय करून बघा. बिरडं तर एवढं
अप्रतिम लागतं ना. म्हणजे कांदा, टमॅटो, आलं लसूण पेस्ट ते सगळं बनवून मी टाकते. मी वेगवेगळ्या प्रकारचं बिरडं बनवते, पण मला हाच बिरडं जास्त आवडतं वालाचं. खूप लोकांना असं वाटतं की अरे तुमचं खूप लिक्विडी असतं, असं कसं तुम्ही खातात. नाही, तुम्ही फक्त एकदा टेस्ट करून बघा. जे सात्विक जेवण असतं ना ते असंच असतं, त्याला काही वाटण वगैरे नाही. येस, तुम्ही खोबऱ्याचं वाटण वगैरे लावू शकतात, पण मग फक्त खोबरं म्हणजे आता मी कसं वरतून ओलं खोबरं टाकते, तर काय तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याचं कसं वाटण करणार, कोथिंबीर आणि खोबरं मिक्स करून, कारण त्याला लसूण नाही, कांदा नाही, आपल्याला काही करून नाही टाकायचं आहे. बट नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मी खूपदा दाखवली आहे ही रेसिपी आणि शॉर्ट्स शूट केल्या, तर त्याच्यात तुम्हाला काय बऱ्यापैकी कळलं असेल तर बघा, कारण मी स्टेप्स त्यात दाखवते पण ते थोडेसे फास्ट असतात, पण ते सोपं आहे, काहीही एवढं नाही आहे. आमच्याकडे जास्त गूळ आणि कोकमचं जास्त यूज केलं जातं, ते इकडे पद्धत आहे. आईंच्या इकडे जी पद्धत आहे तिथे कांदा लसूण याचा जास्त उपयोग होतं. बट सगळ्या प्रकारचं जेवण आम्ही बनवतो. जास्त करून मला हे श्रावणात जे शनिवार जे सोमवार येतो तेव्हा आपण नैवेद्य दाखवतो बाप्पाला, तेव्हा सात्विक जेवण बाप्पाला युजली कांदा लसूण हे नाही आपण दाखवत. वांगी जेव्हा कधी मी बनवते मला माझ्या आजीची आठवण येते. माझी आजी खूप छान पानगी बनवायची आणि आम्ही एकदम अशा आतुरतेने वाट बघायचो की अरे आता पानगी खायला मिळणार आहे. स्वीटचं एवढी मी हे नाही आहे, फॅन नाही आहे, बट वेन इट कम्स टू पानगी आपले जे ट्रेडिशनल आहेत, आता मला हळूहळू ना आफ्टर प्रेग्नन्सी हळूहळू म्हणतात ना की तुमचे थोडेसे फूड हॅबिट सगळं चेंज होतं. तर मला पुरणपोळी आवडायला लागली आहे, मला मोदक आवडायला लागलं आहे. म्हणजे असं नाही आहे की पाहिजेच म्हणून, पण जर समोर आलं ना तर आय कॅन हॅव दॅट. पहिले असं होतं की नाही 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 नाही, पण आता मी खाते. येस, असं आहे. सो चला आम्ही आता जरा जेवून घेते. सो यस, बॅक टू होम. वाजले आता 4 आणि आज मी जेवणार आहे दुपारी, कारण मस्त रचनाने श्रावणी शनिवार असं जेवण तयार केलं आहे. वाजले 4, लेट जेवणार आहे आज मी. लेट लवकर सॉरी, लवकर जेवणार आहे. सनीला कन्व्हिन्स केलंय मी त्यासाठी. मस्त वॉश कर छान. इन्स्ट्रक्शन तर पाहिजे. पाहिलं मी रील, मस्त आहे. वालाची भाजी, 3 प्रकारच्या भाज्या. मला किती आनंद, मी किती दिवसानंतर व्यवस्थित जेवण बनवलंय. मेन घरातला पसारा झाला ना कमी, म्हणून आता जरा माइंड पण फ्री झालं. तुम्ही जेवलात ना? मी आणि नायसा जेवलो, आई आल्यावर जेवणार. आई आता जेवणार आहे एवढं दिवस? अहो आई कधीच गेले, त्यांची डेंटलची अपॉइंटमेंट होती ना, तर ते अपॉइंटमेंट नंतर पण खायचं नसतं ना. भर्गो देवस्य धीमहि वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि निर्विघ्नं गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा. मोर्या मोर्या मी बाळगाय तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. असू दे, गॉड ब्लेस. चल चाललोय आम्ही आता गावाला. बॅकिंग ऍक्च्युली झालं काय माहितीये का, मी सांगते तुम्हाला गंमत. असं पहिल्यांदा झालंय की आमच्याकडे टाइम आहे पण आमच्याकडे करायला काही नाही. वी डोंट नो हाऊ टू स्पेंड टाइम. वी नो, आय नो, पण तिला कंटाळा आला. माझा कंटाळा म्हणजे मॉलमध्ये काय करायचं. एक तर लॉंग विकेंड असल्यामुळे दुनियाभरची गर्दी असणार आहे त्या मॉलमध्ये. पण मग आम्ही असंच दोघं गेलो तर मग हिचं काय, ती बोलते मला मी काय ते नेचर विचार बघणार नाही. आता बघून आलाय, ओव्हरडोस झालाय तिला.
तर मग मी सनीला म्हणते की आपण मस्त पहिले सर्वात आधी आज थोडंसं बाजूला करूया डाएट वगैरे. शेव पुरी खाऊया. रचनाच खाणार आहे. मला खूप छान खाणार. आणि मग त्याच्यानंतर आता हे पार्सल आमच्या बरोबर आहे म्हणून मग आम्ही जाणार मॉलमध्ये जाणार. त्याच्या आधी आम्ही चाललोय हा, त्याच्या आधी आम्ही सगळं कर्टन्स ते द्यायचे, त्याचं ते व्यवस्थित करून आणायचं. सो रचना गेली मिनी फर्निशिंग असं शॉपमध्ये कर्टन्सचं हे करायला, स्टिचिंग. नाहीसं झोपली. जो 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 चल ते धडपडते. मम्मी थांब इथे लागलं कानाचं. अरे पाऊस पडायला लागला माझं. अरे माझं केस अशी कोण धडपडतं ग? माझं केस नाही भिजायला पाहिजे ते यार. चलो होऊन जाईल. हे लागलं मला आता ते मी मस्त आली. मी बोलली हा मस्त. अरे पाऊस. चलो नाही झोपली. नाहीसू आयु शुअर तुला जायचंय मॉलमध्ये? हा काय करणार आपण मॉलमध्ये जाऊन? अगो फक्त ट्रॅफिक बघ नाहीसा, इथेच ट्रॅफिक बघ. आतमध्ये काय पार्किंग मिळेल आपल्याला? आता मला नाही माहित तुम्हाला किती दिसतंय, पण हे आहे मॉलची एक्झिट. हे जिथे पी लिहिले ना दॅट इज मॉलचं एक्झिट. आणि पूर्ण रोड जॅम आहे, 3 लाईन्स आहेत. इथे एक वेगळं काहीतरी. अजून तर आम्ही मॉल पर्यंत पोहोचलो पण नाही. नको यार. जायचा दुसरीकडे जाऊया ना कुठेतरी. आता सगळीकडे ट्रॅफिकच असणार. लॉंग ड्राईव्ह. लॉंग ड्राईव्हला जा, बाहेर निघायला पण तेवढीच. शनिवारला म्हणतो चला मग मूवी बघू. मूवी पण नको, एक फक्त मॉलमध्ये शिरू. तिला काय करायचं ते करू. बाई ते पण लॉंग आहे. आणि मग नंतर आपण मस्त घरी जाऊ आणि सिरीज बघू. कारण मूवीला गेलो म्हणजे मूवीचे तिकीट, मग त्याच्या आतमध्ये वेगळा एक खर्च पॉपकॉर्नचा. मग पॉपकॉर्न संपतो आमचा इंटरव्हलपर्यंत. मग परत आम्हाला भूक लागते. हिला परत भूक. असं करून तर त्यापेक्षा घरी मस्त जाऊ आणि सिरीज बघू. येण्या जाण्यातच. हा तर बोलत होता फिनिक्स. बाई लास्ट टाइमच फिनिक्सचं बघितलेलं काय. आणि त्यात मी म्हणजे फिनिक्सला जाऊन करायचं काय? आपल्याला शॉपिंग नाही करायची ना, काही नाही. हो ना, असं नाहीसा फुल आहे पार्किंग. पार्किंग फुल आहे. काय करायचं बाबा? खरंच फुल आहे. नाहीसा ती बघ. अगं एंटर पण नाही करता येते त्यांना. सनी मी तुला एक सांगते, नको घेऊ आतमध्ये. आपण अडकू. म्हणजे 2 बेसमेंट फुल आहेत. नाही ती गाड्या बघ. मी अशी गर्दी कधी नाही बघितली. आणि त्या मॉलमध्ये तर डेंजर गर्दी असेल. 15 ऑगस्टला आपण कधी बाहेर पडत. आपण रेदर अशा लॉंग विकेंड्सला कधी येत नाही. मेन तर सुट्टीच नसते. आता आपण सनी कुठे हे ज्या गाड्या तुम्हाला त्या साईडला दिसतात ना पलीकडे, दॅट इज द एंट्री. आणि आम्ही एंट्रीला पण कधी एवढं नाही बघितलंय. सगळे नवी मुंबईचे इकडे झाले. सगळे नवी. हा ऍक्च्युली तर एकमेव हा असा मॉल आहे जो एवढा मोठा आहे आणि सगळे ब्रँड्स आहेत आणि सुटसुटीत आहे. ऍक्च्युली आतमध्ये गेल्यावर एवढं फील नाही होणार आपल्याला, बट आतमध्ये जायचंच कष्ट किती आहेत. तुम्ही उतरतात दोघी? नाही तुला सोडून काय करणार आम्ही आतमध्ये? तिथे जाऊन तुझी वाट बघणार. त्यापेक्षा इथे एसी मध्ये बसलेलं बरं आहे. हो. नाही ते नेक पेन मुळे नसेल तर तिला थोडं त्रासच असेल. This is Rachna and this Naisa Chapel. एवढं काय करायचंय?
इथे कॉस्ट दिली तीच आहे ना 2490. आता पण नाही चालेल. देखो तिला अशी क्यूट आहे. थांब रे थांब. बघू. दिस इज नाईस. ओपन कर. हाऊस मला असं क्यूट वाटत होतं नाही. पिंक मध्ये बघ तिला पिंक. हा पण छान आहे. तर यामध्ये शेड पिंक आहे ना, त्यामुळे ते कॉन्ट्रास्टला नाही. ठीक आहे. हा हे वालं द्या आणि हे वालं पाहिजे. सो हा किचन साठी घेतला. हा चांगला छोटासा वाला पाहिजे ना. हा आणि हा आहे. आपल्या इथे ऑलरेडी आहे चांगला. सो आपल्या ते मी रूमला मुद्दामून ठेवले कारण रोमन हॉलला हॉल सोडून नाईसा किचन आणि आईच्या रूमला. आयसू त्याच्यावरती अलाउड नाहीये. रिअल प्लांट्स. रिअल प्लांट्स आपल्या इथे बाथरूम मध्ये रिअल प्लांट्स बाथरूम ठेवतात. मध्ये मला पाहिजे प्लांट्स पण एकदम टायनी टायनी पाहिजे. हे बघते कसे आहेत. पण हे सनलाईट लागतील असे ना. सनलाईट नाही विदाउट आणि सनलाईट. नाही जास्त पाणी पण नको पडायला नाही त्याच्यात. तर मग हे बघ हे बघ हे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल वालेच बेटर आहे. एक सिंकच्या इथे घ्यायचं का आर्टिफिशियलच घेऊया आपण. ते नको हे परत जास्त पुढचं पाणी झालं तर झालं. असं रियाला तिकडून जाऊन खाली लगेच. काय खायचं आता. सो आता आम्ही आलो आहे DIY नाईसाची शॉपिंग आमची झाली. आता नाईस. आता पटापट झालं संपलं. चला बजेट संपला. घे लवकर चल फटाफट. हे बाई इकडचं घे. बाय टू बाय 3 गेट 2 फ्री. मिनिएचर्स आहे. एवढे छोटे नको घेऊ. हे मोठे तरी घे. हे बघ वरती. बॅक टू होम. मस्त इंटेन्शन शॉपिंग असाच होता की काही घ्यायचं नाही. असे दिसत तुम्हाला कधी दिसलं पण होम सेंटर दिसलं ना आम्हाला. मग आम्ही विचार केला की चला थोडंसं अपग्रेड करूया. अपग्रेडच झालंय आमचं बाथरूम. पण आम्ही बाथरूमला अजून अपग्रेड केलं आणि आम्हाला क्लॉक वगैरे घ्यायचं होतं म्हणून आम्ही ते घेतलं. आणि DIY आणि मिनिएचर्स. मिनी सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि ॲक्च्युली काही इंटेन्शन नव्हतं की शॉपिंग करायचं आहे. पण जिथे आमची आज एंट्री झाली आहे मॉलमध्ये ती हेच होम सेंटर समोर होता. मुली की चल जाऊया. एंटर केल्या केल्या आम्हाला दिसले क्लॉक आणि आम्हाला ते क्लॉक घ्यायचेच होते. मग बेसिक घेतलेत पण मला हॉलसाठी जसा हवा आहे ना तसा मिळाला नाही आहे. पण ठीक आहे बाकी सगळीकडे घेतलेलं आहे. आणि मग नंतर हळूहळू पुढे गेलं. मग ते आम्हाला बाथरूम ॲक्सेसरीज दिसले आणि ते बघून असं झालं एसेन्शियल्स जास्त लागतात ना ते. तर मग ते त्याच्यासाठी घेतलेले आहे. हे घेतले नाईसाच्या रूममध्ये DIY मधनं. मॅट ठेवून येते मी थांब झालं लगेच. आणि मग आम्ही घेतलं हे असं दिसतं. त्यात सनी मला म्हटलं की हे आपल्या बाथरूम मध्ये नाही बसणार आहे. मी कोणी बसले. आय जस्ट होप की बसेल. लगेच हे करणार. ठेवू. हा एका साईडला ठेवू मला. तो पण ते काय बघा असं घेतलंय. हे असं आहे. नाईस. आय लाईक इट. असा सेट आहे. त्याच्यानंतर हे असे एक हा घेतलाय क्लॉक. तो आता लावल्यावर जो दाखव. गोल्डन वाला आहे. एक हा घेतलाय नाईसाच्या रूम साठी. पिंक बघत होती पण सनी म्हटलं की कॉन्ट्रास्ट आहे कारण ऑलरेडी तिथे पिंक व्हाईट कॉम्बिनेशन आहे. सो हे ब्ल्यू आहे आणि आतमध्ये असं आहे.
हे आहे आईंच्या रूम साठी. तो गोल्डन आहे पण इथे गोल्डन आहे पण सिल्वर दिसतोय पण गोल्डन आहे. आम्ही लावल्यावर दाखवतो. हा नाईसाचा आणि हा किचन मध्ये रचनाला कुठे लावायचा. कारण आता हॉलमध्ये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला पाहिजे म्हणून मी म्हटले की तो लावूया. आणि हे सनीला माझ्या पाहिजे. क्लिनिक मध्ये छोटासा. आणि हे जरा आम्ही आमच्या ह्याला डेकोरला आणलंय बाथरूमला. जेव्हा बाथरूम फुल रेडी होईल म्हणजे बाथरूम रेडीच आहे पण जेव्हा आम्ही होम टूर तेव्हा तसे थोडे छोटे प्लांटर्स आणले. सो रिअल प्लांटर्स आम्हाला नाही ठेवायचे आहेत बिकॉज त्या त्या छोट्याशा पॉटला किती पाणी लागेल आणि अननेसेसरी जास्त गेलं तर मग ते स्ट्रेस नकोय म्हणून पण काय काय प्लांट्स म्हणून असं छान असं कोट्स लिहिलेले. कोट्स तर असे छान छान होते पण म्हणजे बाथरूम मध्ये कसं लावायचं असो. एम्ब्रेस इमोशन्स असं म्हणून एक आहे बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये स्टे पॉझिटिव्ह म्हणजे बाथरूम मध्ये पण तुम्ही जर काय विचार करत असाल. काही लोकांचं स्ट्रेस तर तिथे पण कमी होतं बाबा बाथरूम मध्ये. काही लोकांना आयडियाज पण तिकडे येतात. प्रत्येकाचं. आणि एक लव्ह असं छान आम्हाला मिळालंय. त्याच्यानंतर हे काय ते वॉशरूम क्लीन करायला. हे कमोड क्लीनर. स्टिक काय त्याला गोल्डन असं आहे. काय मी आणि सनीने कधी आयुष्यात असं कधी शॉपिंग केली असती नाही केली असती आम्हाला केली नाही आपण माहिती. actually. म्हणजे कसं आहे माहितीये का आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढा इन्व्हेस्ट नाही मी नसता केला. पण हे आता कसं नवीन झालंय म्हणून मला असं वाटलं की आता नाही, पण रचनाला एकदम असं बाथरूम पाहिजेच होतं आधीपासून. म्हणून खूप खूप इच्छा होती माझी. खूप इच्छा अशी फक्त की bathtub असं. राहिलं. कारण जसं मी आधी म्हटले की आम्ही एवढं फिरलो ना तर खूप सारे बाथरूम्स बघून ना नेहमी असं होतं की यार आपला बाथरूम पण असा असायला पाहिजे. आणि आता ऍक्च्युली आमचा बाथरूम तसा झालेला आहे. बट तो बाथरूम जोपर्यंत रेडी होत नाही ना तोपर्यंत इथे थोडाफार पसारा आहे आतमध्ये. जसं की बादली वगैरे. नाही तर मी सनी आणि नायसा वी डोंट यूज बादली. आम्ही बादली नाही यूज करतो पण ते सगळं काही आहे. मग काय म्हणतात कपडे ठेवण्यासाठी. सो थोडासा मेस आहे आता म्हणून आता आम्ही तुम्हाला ते दाखवणार नाही. बट वी आर एक्साइटेड. आता हे मी सगळं मस्त सजवेल. तरी हे मला असं वाटतं की अप्रोप्रिएट नाहीये कारण तिथे थोडी कळते. आपला बाथरूम थोडी जवळ असतो. हे तर फक्त डोक्यात असतं ते. असो ही आमची थोडीफार छोटी मोठी शॉपिंग होती जी आम्ही केली होम सेंटरमधनं. त्याच्यानंतर आम्ही गेलो नाहीच. आम्ही तिथेच गेलो मग लगेच DIY. आम्ही पूर्ण मॉल फिरत नाही बसलो. एवढी गर्दी बघूनच स्ट्रेस आलेला मला. मग DIY मध्ये गेलो आणि गपचूप आता घरी आलेलो आहोत. काही दुसरं आम्ही केलेलं नाही. सगळं ट्रॅफिक आणि ते ट्रॅव्हलिंग आणि ह्याच्यातच आमचा बऱ्यापैकी टाइम गेलेलं. वाजले आपण किती असं गेलेलो 7:30 वाजलेत 11:30. काही जास्त आम्ही प्रोडक्टिव्ह असं जेवढं काही काम केलं नाही पण ठीक आहे असो. सो अशा पद्धतीने आम्ही आमचा जो बाथरूम आहे तो अपग्रेड करतो. आणि मला वाटतं हे आता लास्ट टच असणार आहे है ना. लास्ट टच असणार आहे. हे तिथं मेन होतं. तर हे फक्त तिथे कसं दिसतंय त्याच्यावरती चांगलं दिसेल. छान दिसेल. हा मी पण तेच म्हणते. चला मग आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आणि मी ना खूप एक्साइटेड आहे तुमच्याबरोबर नवीन गोष्टी शेअर करायला. रूम मध्ये पण एक नवीन गोष्ट आलेली आहे ती सुद्धा तुमच्या म्हणजे मला असं वाटतं की ते खूप छान वाटतंय दिसतंय. सो जर तुम्हाला हवं असेल कोणाला तरी तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुम्ही पण घ्याल ते. सो मला आता अशी इच्छा झाली की मी कधी तुमच्या बरोबर शेअर करते. कारण माझं असं असतं की अरे मला कोणती गोष्ट आवडली आणि ती छान वाटते 110% समोरच्या व्यक्तीला पण आवडेल. आणि मी जसं नेहमी म्हणते ना की पिक्चर्स मध्ये बघण्यापेक्षा कोण यूज करत असेल ना तर चांगल्या प्रकारे आपल्याला आवडतं. सो मी खूप एक्सायटेड आहे. सो फक्त थोडेसे दिवस आणि लगेच सगळंच काही रेडी होणार आहे. सो चला मग हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.